पहिला शमूएल अध्याय 6। परमेश्वराचा कोष पलिष्ट्यांच्या मुलुखात 7 महिने राहिला होता। नंतर पलिष्ट्यांनी याजकास व शकून पाहणाऱ्यास बोलावून विचारिले, परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे? त्याच्याबरोबर काय देऊन तो स्वस्थानी पाठवावा? ते म्हणाले, इस्रायलाच्या देवाचा कोश तुम्ही माघारी पाठवणार तर तो नुसता पाठवू नका, त्याबरोबर त्याला दोषार्पणाचा बली अवश्य पाठवा, म्हणजे तुम्ही बरे व्हाल व अद्यापि तुमच्यावरला त्याचा हात का निघत नाही हे तुम्हास कळेल। ते म्हणाले, त्याबरोबर दोषार्पण पाठवावयाचे ते कोणते? ते म्हणाले, पलिष्टी सरदारांच्या संख्येइतक्या ग्रंथीच्या 5 व उंदराच्या 5 सोन्याच्या प्रतिमा, कारण तुम्हा सर्वांना व तुमच्या सरदारांना सारखीच पीडा प्राप्त झाली आहे। ह्यास्तव ज्या ग्रंथींनी आणि उंदरांनी तुमच्या देशाचा नाश होत आहे त्यांच्या प्रतिमा करा आणि इस्रायलाच्या देवाचा महिमा मान्य करा, म्हणजे कदाचित तो तुमच्यावरला, तुमच्या देवावरला व तुमच्या देशावरला आपला हात काढील। मिस्री लोक आणि फारो यांनी आपली मने कठीण केली, तशी तुम्ही आपली मने का कठीण करिता? देवाने मिस्री लोकांमध्ये अद्भुत कृत्ये केली, तेव्हा इस्रायल लोकांस त्यांनी जाऊ दिले आणि ते निघून गेले, हे खरे ना? तर आता तुम्ही एक नवी गाडी तयार करा आणि ज्यावर अद्यापि जू ठेविले नाही अशा 2 दुभत्या गायी घेऊन गाडीस जुंपा आणि त्यांची वासरे त्यांच्यापासून घरी घेऊन जा। मग परमेश्वराचा कोष उचलून त्या गाडीवर ठेवा आणि दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या वस्तू तुम्ही त्याचकडे पाठवाल त्या एका करंड्यात घालून कोशाच्या बाजूस ठेवा। मग ती गाडी चालू करून रस्त्याने जाऊ द्या। मग हे पहा, जर तो आपल्या देशाच्या वाटेने बेत शेमेशाकडे गेला तर समजा की त्यानेच आम्हावर ही पीडा पाठविली होती। तसे न झाले तर त्याच्या हाताने आमच्यावर हा मार पडला नसून आम्हाला ही पीडा दैवगतीने प्राप्त झाली आहे असे आपण समजू। त्याप्रमाणे त्या लोकांनी केले। त्यांनी 2 दुभत्या गायी घेऊन गाडीस जुंपिल्या आणि त्यांची वासरे घरी कोंडून ठेवली। त्या गाडीवर परमेश्वराचा कोष आणि सोन्याचे उंदीर व ग्रंथीच्या प्रतिमा आत असलेला करंडा ठेविला। त्या गायींनी थेट बेत शेमेशचा रस्ता धरिला। रस्त्याने त्या हमरत गेल्या, उजवी डावीकडे वळल्या नाहीत। पलिष्ट्यांचे सरदार त्यांच्या मागे बेत शेमेशच्या सीमेपर्यंत गेले। या प्रसंगी बेत शेमेशचे लोक खोऱ्यात गव्हाची कापणी करीत होते। त्यांनी वर नजर करून पाहिले, तो त्यांच्या दृष्टीस कोश पडला। तो पाहून त्यांस आनंद झाला। ती गाडी यहोशवा बेत शेमेशकर याच्या शेतात जाऊन उभी राहिली। तेथे एक मोठी धोंड होती। मग त्यांनी गाडीची लाकडे फोडून त्या गायीचा परमेश्वराप्रित्यर्थ होमबली अर्पिला। परमेश्वराचा कोष आणि त्याबरोबर सोन्याच्या वस्तू असलेला करंडा होता, तो लेव्यांनी उतरून त्या धोंडेवर ठेविला। मग त्या दिवशी बेत शेमेशकरांनी परमेश्वराप्रित्यर्थ होमार्पणे व यज्ञ केले। हे पाहून पलिष्ट्यांचे 5 सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले। पलिष्ट्यांनी परमेश्वरास दोषार्पण म्हणून ज्या ग्रंथीच्या सुवर्ण प्रतिमा पाठविल्या त्या अशदोदासाठी 1, गज्जासाठी 1, अश्कलोनासाठी 1, गथासाठी 1 व एक्रोनासाठी 1 अशा होत्या। ज्या मोठ्या धोंडेवर परमेश्वराचा कोष उतरला होता तेथवर पलिष्ट्यांच्या 5 सरदारांची जेवढी तटबंदीची नगरे व खेडीपाडी होती तेवढ्या नगरांच्या संख्येइतके सोन्याचे उंदीर पाठविले होते। ती धोंड यहोशवा बेत शेमेशकर याच्या शेतात आजपर्यंत आहे। बेत शेमेश येथल्या लोकांनी परमेश्वराच्या कोशाचे निरीक्षण केले, म्हणून परमेश्वराने त्यांचा संहार केला। त्याने त्या लोकातले 50,000 70 पुरुष जीवे मारिले। परमेश्वराने माणसांचा एवढा संहार केला म्हणून त्या लोकांनी शोक केला। बेत शेमेशकर म्हणू लागले, या परमेश्वरासमोर, या पवित्र देवासमोर कोण टिकेल? तो आता आमच्याकडून निघून कोणीकडे जावा? मग त्यांनी किर्यात यारीमच्या लोकांकडे जासूद पाठवून सांगितले की पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोष माघारी आणला आहे, तर तो तुम्ही आपल्याकडे घेऊन जा।